जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं अतिवृष्टीमुळं काही विभागांमध्ये काही तालुक्यांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली होती। मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी संपल्यानंतर तातडीने मी काल आणि आज जिल्ह्याचा दौरा करतोय। काल पाटण, कोयना, मोरणा, मंगुरे या विभागातली पुराच्या परिस्थितीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन मी पाहणी केली। आज सुकणे मंडळातली काही गावं, तांबे पूल आणि कराड प्रतिसंगमावरची पाण्याची पातळी आणि हे झाल्यानंतर आता सातारा मध्ये कृष्णा वेण्णा संगमावरती जी काय पाणी वाढल्यामुळे परिस्थिती निर्माण झालेली असा एकंदरीत पूर्ण जिल्ह्याचा पाणी दौरा आज संध्याकाळी पूर्ण होईल। परिस्थिती आटोक्यामध्ये आहे। तत्पूर्वी जेव्हा मंगळवारी अशी परिस्थिती निर्माण होती हे लक्षात आलं तेव्हा मंत्रिमंडळाची बैठक संपल्या मी लगेचच जिल्हा प्रशासनाबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतनं मंत्रालयातूनच मी मीटिंग घेतली। जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधीक्षक, पोलीस अधीक्षक, अधीक्षक अभियंता जलसंपदा, अधीक्षक अभियंता विद्युत, अधीक्षक अभियंता बांधकाम या संपूर्ण सर्व अधिकाऱ्यांना हेडक्वार्टर न सोडण्याचे आदेश त्या दिवशी मी दिलेले होते। त्याप्रमाणे सगळे अधिकारी गेली 3 दिवस झाले जिल्ह्यामध्ये आहेत। कुठेही आपण उपाययोजना चांगल्या केल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार जिल्ह्यामध्ये घडलेला नाही। काही ठिकाणी विशेषतः पाटणमध्ये, इथं कराडमध्ये, आणखीन काही साताऱ्यातल्या भागामध्ये काही लोकांना तात्पुरतं आपल्याला स्थलांतर करावं लागलेलं आहे। पण प्राथमिक शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये आपण अशा लोकांची स्थलांतर करण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर देखील केलेलं आहे। या बाबतीत जलसंपदा विभागानं आता पाण्याची म्हणजे धरणातलं पाणी सोडण्याचं आज सकाळपासून प्रमाण कमी केलेलं आहे। काल सायंकाळी 5 वाजताची परिस्थिती पाहिली तर 99,000 म्हणजे कोयना नदी पात्रात पाटण तालुका जर पाहिला तर कोयनेतनं होणारा विसर्ग 99,000 आणि मोरणा गुरेगर धरणातनं होणारा विसर्ग 6,000 म्हणजे जवळपास 1,05,000 क्युसेक्स पाणी हे कोयना नदी पात्रात पाटण तालुक्यामध्ये आलेलं होतं आणि ओघानच ते पाणी असंच खाली कराडपर्यंत येतं आणि त्याचा फुगवटा कृष्णा आणि कोयनेचा संगम झाल्यानंतर अधिक पाणी वाढतं। पण आपण ती वॉटर लेवल मेंटेन करण्याच्या अनुषंगाने जसं पाणी कमी झालं तसं कोयनेतला डिस्चार्ज सुद्धा कमी करण्याच्या सूचना आपण दिल्या होत्या। त्याप्रमाणे आज सकाळपासून काही प्रमाणामध्ये तो डिस्चार्ज कमी केलेला आहे। पोलीस प्रशासनाला पेट्रोलिंग करण्याचे आदेश मी दिलेले होते। त्याप्रमाणे विशेषतः ग्रामीण आणि डोंगरी भागामध्ये, शहरात आपल्याला फारसं म्हणजे त्याची आवश्यकता लागत नाही, परंतु डोंगरातली जी गाव आहेत जिथं बऱ्याचदा वाऱ्यामुळं विद्युत पुरवठा खंडित होतो, लाईट जाते आणि लोकांच्यात पॅनिकनेस तयार होतो, तर अशा ठिकाणी प्रशासन अलर्ट पाहिजे म्हणून मी पोलीस प्रशासनाला नाईट पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे गेली 2 दिवस जिल्ह्यामध्ये अशा डोंगरी भागामध्ये अतिवृष्टीच्या गावांमध्ये नाईट पेट्रोलिंग सुरू आहे। सर्व अशा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमधल्या जशी पूरसदृश परिस्थिती आलेल्या भागांमध्ये सर्व गावचे तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कृषी सहाय्यक आणि विद्युत मंडळांचे लाईनमन या सगळ्या यंत्रणांना 24/7 फील्डवर हजर राहण्याचे आदेश दिलेले ते त्याच्यावरती मॉनिटरिंग प्रत्येक डेप्टी इंजिनियर, प्रत्येक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्टी इंजिनियरचं, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं मॉनिटरिंग अधीक्षक अभियंता यांना करण्याचे आदेश दिले। त्याप्रमाणे अधीक्षक अभियंत्यांकडनं मी सुद्धा रॅन्डमली त्याची माहिती गेल्या 2 दिवसात घेतलेले सर्व यंत्रणा फील्डवरती आहे। शनिवारी माननीय मदत पुनर्वसन मंत्र्यांना मी या ठिकाणी विनंती केलेली आहे। शनिवारी ते आणि मी दोघं एकत्र मिळून जिल्ह्यात एकंदर झालेलं पिकांचं नुकसान, सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान, घरांचं नुकसान, रस्त्यांचं नुकसान, पुलांचं नुकसान, पिकांचं नुकसान या सगळ्यांच्या बाबतीत संयुक्त बैठक प्रशासनाची आणि जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींची घेण्याचं माझा मानस आहे पालकमंत्री म्हणून। त्या बैठकीला मान्य मंत्री मदत आणि पुनर्वसन यांना देखील मी विनंती केलेली आहे। त्यांच्याशी जर आज माझा संपर्क झाला, त्यांनी जर संमती दिली तर शनिवारी आम्ही ती बैठक घेऊ। प्रशासनाला जिल्ह्यातल्या नुकसानीचा तात्काळ अहवाल तयार करण्याचे आदेश त्या बैठकीमध्ये आम्ही देऊ आणि सरकारकडे आम्ही जिल्ह्यातले 4ही मंत्री आणि उर्वरित आमचे सर्व 4 सहकारी आमदार
आम्ही सगळेजण मिळून राज्याकडे, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करू, नुकसान भरपाई मिळवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.